फुलरिन हा शब्द तुम्ही कधी ऐकलाय का? या पूर्ण स्क्रीनवर हे सगळे काय आहेत? पहा, हा प्रत्येक चेंडू, हा प्रत्येक गोल कार्बनचा एक अणू आहे. आता काही समजलं का? हे नक्की काय आहे ते आपण शोधून काढूया. मग सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काय काय माहिती असणं आवश्यक आहे हे बघूया. तर मग फुलरिन म्हणजे नेमकं काय? तर फुलरिन म्हणजे एक असा पदार्थ आहे जो हिऱ्यासारखा कठीण असू शकतो आणि पेन्सिलच्या टोकासारखा मऊ सुद्धा असू शकतो. हे सगळे कार्बनचे अपरूप आहेत. आणि याचे अजून काही उदाहरणं म्हणजे बकीबॉल किंवा नळीसारखे नॅनो ट्यूब्स. तर मग आपण कार्बनपासून सुरुवात करूया. कार्बन म्हणजे काय? कार्बनला सी अक्षराने दाखवतात. त्याचा अणुअंक 6 असतो आणि संयोजा 4 असते. आणि कार्बन हा अधातू असतो. आणि कार्बनचे अनेक अपरूपसुद्धा असतात. ग्रॅफाईट, हिरा आणि आत्ता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते फुलरिन. हे सगळे कार्बनचे अपरूप असतात. कार्बन हा खूप खास आहे. तो स्वतःशीच बंध बनवू शकतो आणि खूप मोठे मोठे रेणू बनवू शकतो. हे मोठाले अवाढव्य रेणू असे दिसतात. इथे आपण पाहू शकतो की ही रचना आपण सुरुवातीला पाहिलेल्या रचनेपेक्षा जरा वेगळी आहे. आणि फुलरिन्स नावाच्या संयुगांच्या गटाचं हेच वैशिष्ट्य आहे. ते सगळे कार्बनचे अपरूप आहेत. त्यांचे रासायनिक गुणधर्म मोठ्या प्रमाणावर सारखेच असतात, पण त्यांचे भौतिक गुणधर्म मात्र खूप वेगवेगळे असू शकतात. आणि हीच अपरूपाची व्याख्यासुद्धा आहे. आता हे निसर्गात कुठे आढळतं? नैसर्गिकरित्या हे फक्त काजळीमध्ये आढळतं. काजळी म्हणजे काय? तुम्ही मेणबत्ती जाळली की कार्बनचे काही कण न जळता तसेच राहतात. जर तुम्ही त्या जळत्या मेणबत्तीवर एखादी वस्तू धरली तर तिथे जो काळा थर जमा होतो ते म्हणजे काजळी. त्यामध्ये हे फुलरिनचे रेणू सापडू शकतात. आणि हे फुलरिन्स काजळीशिवाय अवकाशात सापडतात, अंतराळात. वा, हे अवकाशातही सापडतं. असं कसं शक्य आहे? अवकाशात आणि मग एकदम काजळीत. हे दोन शब्द एकत्र ऐकायला फार मजेदार वाटतं, हो ना? पण असो, आता आपण फुलरिनची रचना बघूया. फुलरिन हे नाव रिचर्ड बकमिन्स्टर फुलर नावाच्या शास्त्रज्ञाच्या नावावरून पडलं. यांनी सगळ्यात आधी शोधलेलं फुलरिन म्हणजे C60, म्हणजे कार्बनचे 60 अणू असलेला एक मोठा रेणू. हे आपण इथे स्क्रीनवर बघू शकतोय, C60. तर हे एखाद्या फुटबॉलसारखं दिसतं. फुटबॉलमध्ये जसे काही भाग षटकोनी असतात आणि काही पंचकोनी भाग असतात, तसेच या फुलरिनमध्ये पण असतात. तर षटकोनामध्ये 6 बाजू असतात, बरोबर? या अशा. हा आहे षटकोन. आणि पंचकोन, त्यामध्ये 5 बाजू असतात. तर असे इथे आता पहा, आपण हा बघू शकतो. हा आहे षटकोन आणि हा ह्याच्या बाजूला हा पंचकोन. आणि असे हे षटकोन आणि पंचकोन एकत्र केले की फुटबॉलसारखा आकार मिळतो. मग असं हे फुलरिन फुटबॉलसारखं दिसतं, हे तर आपण बघितलंच. त्याला 32 बाजू असतात किंवा पृष्ठे असतात. त्यातले 20 षटकोनी असतात आणि 12 पंचकोनी असतात. मग हे झालं C60 बद्दल. याशिवाय C70, C76, C82, C86 असे सुद्धा फुलरिन्स असतात. यांना बकीबॉल्स असं सुद्धा म्हणतात. आता यानंतर आपण फुलरिनचे गुणधर्म बघूया. फुलरिन्समध्ये 30 ते 900 कार्बन अणू असू शकतात. आणि विशेष म्हणजे हे सेंद्रिय द्रावकांमध्ये विद्राव्य आहे. सेंद्रिय द्रावकांमध्ये हे विरघळतं. आता सेंद्रिय द्रावक कुठलं? CS2 म्हणजे कार्बन डायसल्फाईड. कार्बन डायसल्फाईडच्या रेणूमध्ये 1 कार्बन आणि 2 सल्फरचे अणू असतात. आणि या दोन्हींमध्ये प्रत्येकी एक दुहेरी बंध असतो. तर या CS2 मध्ये हे फुलरिन्स विरघळतात. तसंच हे क्लोरोबेन्झिनमध्ये पण विरघळतं. क्लोरोबेन्झिन असं दिसतं. पहा, हा बेन्झिन असतो आणि एका कार्बनला हायड्रोजनच्या ऐवजी क्लोरीन लागलेला असतो. तर हे आहे क्लोरोबेन्झिन. यामध्ये सुद्धा फुलरिन्स विरघळतात. तर अशा प्रकारे फक्त कार्बन अणूपासून फुलरिन्स, बकीबॉल्स किंवा बकी ट्यूब्स असे सुद्धा बनतात. आता बकी ट्यूब म्हणजे काय? मी तुम्हाला चेंडूसारखा दिसणारा आकार दाखवला होता, बरोबर? तो होता बकीबॉल. आता
तुम्ही फक्त कार्बनच्या अणूंनी एक दंडगोलाकार आकार बनला तर कसा दिसेल? पहा, तो असा दिसेल. इथे हा प्रत्येक छोटा गोळा हा कार्बनचा अणू आहे आणि ह्यांनी अशी एक ट्यूब किंवा नळी तयार केली आहे. तर याला म्हणतात बकी ट्यूब. आता यानंतर आपण फुलरिनचे उपयोग बघूया. फुलरिन्स हे विद्युतरोध म्हणून वापरले जाऊ शकतात. त्यानंतर पाण्याच्या शुद्धीकरणामध्ये सुद्धा त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. नॅनो टेक्नॉलॉजी आणि औषधशास्त्रामध्ये सुद्धा त्यांचा बराच वापर केला जाऊ शकतो. नंतर हे पदार्थ अर्धवाहक असू शकतात आणि काही विशिष्ट तापमानांवर अतिवाहक सुद्धा असू शकतात. मग अर्धवाहक म्हणजे काय? अर्धवाहक म्हणजे असे पदार्थ जे सुवाहक असतात आणि दुर्वाहक सुद्धा असतात. या दोन्हींच्या मधल्या स्थितीला अर्धवाहक म्हणतात. आणि अतिवाहक किंवा सुपर कंडक्टर म्हणजे काय? सुपर कंडक्टर म्हणजे असे पदार्थ ज्यांचा रोध अतिशय कमी असतो, जवळपास शून्यच असतो. त्यामुळे यांमधून उत्तमरित्या वीज वाहून नेता येते. तर अशा प्रकारे हे आहेत फुलरिन्सचे खूप विविधता असलेले आणि खूप मजेदार उपयोग. तर या व्हिडिओसाठी सध्या इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.